चला बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तुकाराम मांगेला सर देखील जॉईन झाले. वेलकम तुकारामजी मांगेला सर, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद अक्षयजी सटम. याच्या अगोदर पण प्रमोदजी शेडगे यांचा आवाज ऐकला होता आणि जसा उल्लेख केला की अक्षय सी फूड्स जो प्रयत्न केले गेलेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगलं क्रिकेट तर या मैदानावरती नक्कीच खेळलं झालं आणि त्याच्यापेक्षाही वेगळं आहे की या मैदानाला काही वेगळं रूप येऊ शकतं का, तिथून काही सुधारणा होऊ शकतात का, याही दिशेनं विचार अक्षय सी फूडनं केला. आणि या स्पर्धेचे शिल्पकार शशिकांतजी बुकाळे एक जुने त्यांचे क्रिकेटर आहे, चांगलं क्रिकेट त्यानेही खेळले, त्यामुळे त्यांना माहिती आहे क्रिकेटला पोषक वातावरण कसं निर्माण करायचं, क्रिकेटला काय काय लागू शकतं किंवा क्रिकेटला पुढे नेण्यासाठी काय काय बदल आपण करू शकतो, या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज आपण एक गाव एक संकल्पनेनुसार संधी मिळालेली आहेत. दोन संघ मैदानावरती दाखल झाले. जसं तुम्ही हरणायचा संघाचा उल्लेख केला, यंदाच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये असलेला हा दुर्गेश इलेव्हन हरणायचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती टीम अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघ खेळतोय. मागे काय घडलंय, मागे काय सामन्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही मिळाले, पण आता घरच्या मैदानावरती खेळतोय. महासामना आपल्याला जिंकायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. याच उद्देशानं हे दोन्ही संघ खेळणार. हा नक्कीच त्याच अनुषंगाने हा खेळ देखील राहील, कारण की अष्टविनायक नायगाव होम पिचचा ऍडव्हान्टेज या संघाला देखील राहिलाय. आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गेले सतेज कोळी आणि योगेश कोळी, दोन हार्ड हिटर बॅटर आहेत आणि पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग नेहमी राहिलं या दोन बॅटरच्या माध्यमातून. एका साईडला नेहमी सिंगल डबल वरती इंटू द गॅप मध्ये फटकेबाजी करणारा खेळाडू योगेश कोळी आणि सिक्सर किंग आणि सिच्युएशन नुसार बॅटिंग करणारा सतेज कोळी, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्नाला टीम आज पाहायला मिळते. दुर्गेश इलेव्हन या नावाने खेळताना आणि आज या मैदानावर देखील अनुभव राहिलाय टीम दुर्गेश इलेव्हन अर्नाला टीमला. त्याच प्रकारचे गोलंदाजी आहे, चांगली बॅटिंग अष्टविनायक नायगाव संघाकडे आहे आणि खाणाखुणा माहिती आहेत या ग्राउंडच्या, म्हणून होम ऍडव्हान्टेज असतो होम ग्राउंडचा. आणि बघूया आज कोणत्या बाजूने ऍडव्हान्टेज राहील. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जसा अक्षय तुम्ही उल्लेख केला की हे घरचं मैदान आहे, अष्टविनायक स्पोर्ट्ससाठी होम ऍडव्हान्टेज तिकडे असणार आहे. पण आता हरणाचा संघ पण या मैदानावर इतक्या वेळा खेळाय ना, तर त्या मैदानाची माहिती त्यांनाही माहिती आहे. गेल्या वर्षी एक स्पर्धा गाजवलेला हा संघ आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे या मैदानावरती जिंकण्यासाठी काय करावं लागतं किंवा प्रतिस्पर्धेच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजीनं आणि डावपेचानं तुम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे ही लढाई जसं बॅट अँड बॉल मधली आहे ना, तशी डावपेचाची लढाई असणार आहे. कोणाच्या अगेन कशा पद्धतीनं व्यूहरचना आखली जाणार फलंदाजी अगेन ती आहे. फक्त इतकं घ्या की वेळ जास्त वाया जाणार नाही, याची थोडंसं प्रिकॉशन काळजी घ्या, जेणेकरून अक्षय सी पूर्ण तो प्रयत्न केलेला आहे. आता 5 षटकांचे सामने आहे, एंड ऑफ द डे आपण 5 षटकं खेळू आणि एक चांगला क्रिकेट या मैदानावरती पाहू. आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण 5 दिवस खेळ राहणार आहे. तेच आयोजकांची मेहनत अप्रतिम आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला मॅच कडे जाऊया. बॉलिंग बार्क वरती गोलंदाज आपण बघतोय अमित तांडेल, आपण बघतो अर्नाला एक्सप्रेस आणि एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. विकेट टेकर गोलंदाज आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणारा गोलंदाज. एका साईडला रन मशीन योगेश कोळी आपण बघतोय आणि सतेज कोळी, हे दोन बॅटर रुपेश कोळी आणि दीपेश झिंडेकर, हे दोन अंपायर दोन आपल्याला पाहायला मिळतात याच पंचकृषीतील अप्रतिम अंपायर. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल अमित तांडेल बॉलिंग मार्क वरती योगेश कोळी करता. गेम ऑन. पॉवर प्ले, दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, मिड विकेट आणि लॉंग ऑन रिझनला हे दोन क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि संपूर्ण 38 सर्कल मध्ये आपल्याला प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. कव्हर, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, स्वीप करायचा होता, मात्र चेंडूची गती होती आणि त्यानंतर लेग कटर चेंडू बाहेर निघून जातो. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला, थोडा खालीही राहिलाय. दोन्ही गोष्टी जसं तुम्ही उल्लेख केला, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ज्यावेळेला मारा येतो ना, आणि या गोलंदाजी शैली थोडीशी वेगळी आहे. समांतर येतो हात, मग त्याला रीड करणे आवश्यक आहे. बघा ओळखला, बघा शेवटपर्यंत पाहिलं, रीड करणं गरजेचं. बॅटची पेस थोडीशी ओपन केली, जोपर्यंत फील्ड केलं जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये एक धाव आणि त्यानंतर ही दुसरी धाव. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या, म्हणून रीड करणं गरजेचं आहे, ओळखणं गरजेचं आहे. आणि अमित
जे मागची एक स्पर्धा आपण पाहिली होती पंजा मैदानावरती चांगली गोलंदाजी ज्याने केली होती तो आता आलाय आणि त्याच्या समोर एक असा फलंदाज आहे ज्यानं दोन्ही क्रिकेट खेळले अटॅकिंग आणि डिफेंड तो योगेश कोळी आहे. नक्कीच सिच्युएशन नुसार बॅटिंग त्याची आपण पाहिलंय. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. एज लागली आणि लॉंग स्टॉप रिझनला मात्र इथे लॉंग चेस आहे. फिल्डर करतात, चेंडू मात्र थांबणार नाही. येईल नायगाव कोळीवाडा चषक चौकार. थँक्यू. मागचा चेंडू जर पाहिला ना तर चेंडू तिथे नाही गेला जिथे फलंदाजाला मारायचा होता, पण चेंडू जिथे गेला तिथे टीमला वाटलं होतं बाबा गेला पाहिजे, म्हणजे बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. बॅट फ्लो एवढा जोरात होता की बॅटच्या कडेला लागून चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉप बॉल लाईनच्या बाहेर चौकाराला. एक खासियत आहे, जसा योगेशचा उल्लेख तुम्ही केला, दोन्ही दर्जेचा म्हणजे जर आपण सतेजला तेज खेळताना पाहू तर अकॉर्डिंग टू सिच्युएशन चांगला उल्लेख तुम्ही केलाय. परिस्थितीनुसार आणि संघाची गरज ओळखून नेहमीच योगेशनं चांगला खेळ केलाय. तो स्ट्रायकर एंडलाय. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट, फुल फेथ ऑफ द बॅट, सर्वरच्या दिशेनं परिस्थितीनुसार बरोबर खेळ केलाय. चेंडू गेलाय काटापणीशी सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला आणि समोरच्या दिशेने हा चौकार आला स्ट्रेट. आज प्रकाश सिंग देखील त्याची कमी जाणवली. आर्या एलेन बोरिवली, हार्डलक मयूर अँड कंपनी संपूर्ण टीम. आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. आगली वेगळी शैली आहे. मिस्टर 360 आपण नेहमी म्हटलं योगेशला. या अगोदर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार आला, इथे स्वीप करायचा होता घुटना टेकून आणि इथे बीट झालाय बॅटर आणि गोलंदाजाने आता इथे कमबॅक केलाय. 10 रन 5 बॉल. थोडासा टप्पा चेंज केला. पहिला फुलर लेन होता, त्याच्या अगोदर आखो टप्प्याचा होता. हा थोडासा टप्पा खेचलेला होता आणि त्याचा फायदा अमितला झालाय. हा फुलर लेन ऑफसाईडच्या दिशेने मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून चेंडू चला दणदण करून दणदणीत खणखणीत चौकार. चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप जबरदस्त ऑन दी चा फटका आणि चौकार आलाय. चौकारनिशी धावफलक वेगाने पुढे आलाय. 1 ओव्हर 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. 1 ओव्हर 14 धावा, एकही गडी बाद नाही फलंदाजी करत असताना अष्टविनायक नायगाव टीम. आणि अक्षय फटका जरी आपण पाहिला ना, बऱ्याच वेळेला काय होतं कव्हरच्या दिशेनं किंवा मिड ऑफला बीट करताना पुढचा पाय जवळ जातो. पुढचा पाईप जवळ जातो, थोडासा बॅटच्या फेस समोर येतो आणि ड्राईव्ह केला जातोय. हा जागेवर नाही केला, हा फ्लॅट बॅटेड होता. हा फ्लॅट बॅट होता आणि सर्वात महत्वाचं होतं की मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून गेलाय. म्हणून जो योगेशचा उल्लेख तुम्ही चांगला केला होता आणि त्याच पद्धतीने त्याने फटके केले आहेत. एक लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चौकार, एक समोरच्या दिशेनं आणि कव्हर ड्राईव्हचा एक चांगला देखणा चौकार. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलंय. जी स्टार्ट पाहिजे होता, जी सुरुवात पाहिजे होती अष्टविनायक स्पोर्ट्स नायगावच्या संघाला, ती स्टार्ट मिळवून दिले. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2. बॉलिंग मार्कवरती बॉलर येतोय मिस्टर हर्षद. हर्षद देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. सध्या आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 14 धावा आणि हे असं मैदान आहे जिथे एकदा वारा वाहता मिळाला तर गोलंदाजाचा मात्र गर्दन काळ आपण नेहमीच पाहिलाय. इथे इकॉनॉमिकली 15-17 एव्हरेज नुसार गोलंदाज आपण वेल अँड गुड म्हणू शकतो. 20 धावापर्यंत, मात्र 10-12 धावा जर गेल्या 14 पर्यंत तितकं संघाला अडचणीमध्ये सापडणार नाही. मात्र त्याच अनुषंगाने अजून जर बॅटिंग चांगली झाली तर अजून धावा येतील. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला बॅटिंग ट्रॅक आहे आणि त्या बॅटिंग ट्रॅकला हवेची साथ आहे, दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकली ना तर जो बाउन्स आहे खेळपट्टी मधला विकेट मधला तो बाउन्स गोलंदाजाला पण फायदेशीर ठरू शकतो. सर्वात महत्वाचं आहे तुमची लेंथ आणि लाईन तर महत्वाची, पण लेंथ टप्पा किती दूरवरती ठेवता, किती परफेक्ट ठेवता याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. हर्षद बॉलिंग मार्कवरती, इथे आडव्या बॅटने सतीशच्या बॅट मधून मोठा फटका येणार होता, मात्र तिथे फिल्डरला काढलंय शोधून आणि पहिला विकेट. अप्रतिम कॅच कॅरी केलाय विघ्नेशच्या मार्फत, प्रशांतच्या मार्फत आणि इथे मात्र 14 धाव संख्येवरती एक गडी बाद.
थँक्यू. विघ्नेशनेच झेल टिपला आणि जबरदस्त कॅच कॅरी केला. महिला बचत गट यांच्या माध्यमातून फास्ट फूड घरगुती जेवणाची सुविधा आहे. स्वखर्चाने जा, आस्वाद घ्या. अगदी मांडवाच्या राईट साईडला आहे. तिकडे जाऊन स्वखर्चाने आपण घरगुती जेवणाचा फास्ट फूडचा आनंद घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणी आपण जसं पाहतोय की काही ठिकाणी मॅचेस असतात त्यावेळेला थोडंसं आपण जे स्टार्टर किंवा स्नॅक्सची सुविधा नसते, पण आता इथे आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून तिथे आपण चांगला आस्वादही घेऊ शकता. व्हरायटी आहे तिथे, विविध प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि जसा अक्षयने उल्लेख केला, बिलकुल पॉकेट आपण रेडी ठेवायचं आहे आणि स्वखर्चाने तिथे जाऊन त्याचा आनंद घ्यायचा, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्या हर्षदनं आणि पहिल्या चेंडूवरती परतावं लागले सतेजला. आता प्रशांत येतोय. क्रमांक 3 महत्वाचा आहे. क्रमांक 3 वरती मागच्या मॅच मध्ये जशी खेळी केली होती, विशालची खेळी आपण पाहिली होती, असाच सुरुवात होता. स्टार्ट थोडासा खराब होता आणि त्यावेळेला एकविरा न्यायगावसाठी क्रमांक 3 वरती थोडस टीमला बॅलन्स खऱ्या अर्थानं संतुलितही केलं, धावाही केल्या आणि अशी धावसंख्या उभारली की प्रतिस्पर्धी संघ थोडासा त्या धावांच्या ओझ्याखाली दबला गेला. आणि तेच काम आता प्रशांतला करायचंय. नेक्स्ट बाहेरचा चेंडू, फुलटा चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू सीमारेषे पार पार पार, पंचाकडे इशारा वाईट, याचा अर्थ 5 धावांचा बोनस, 5 धावा या चेंडूवरती. नक्कीच खराब लेंथ आणि लाईन पाहायला मिळते. स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो आणि अगदी लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलाय. वाईट +4 टोटल या 5 धावा आल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात 19 धावा या फलकावरती लगावल्यात. बॉलिंग मार्क वरती हर्षद, पहिल्या बॉल वरती विकेट आणि दुसऱ्या बॉल वरती 5 अवंतर धावा येत आहेत. न्यू बॅटर प्रशांत आलाय. प्रशांत कुबडीकर देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. कीपर आता क्लोज येतोय, त्या अनुषंगाने बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करेल, हा बॅटल कशा प्रकारे. दुसरा बॉल हर्षद बॉलिंग मार्क वरती. यावेळी समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आउट ऑफ द पार्क आणि येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. फुलरलेन होता, फुलरलेन चेंडू हाताला गेला होता आणि त्याच फुलरलेन चेंडूवरती पहिल्याच फेस करताना षटकार. हा षटकार आपण आता जसा रिप्ले मध्ये जरी पहिला फटका जसा प्रशांतनं खेळला गेला होता, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा अक्रॉस जातात, थोडंसं पाहिलंय, पण जिथून तुम्ही स्टार्ट करता, चेंडूला स्टार्ट करता विदिन स्टंप ज्या वेळेला जातात त्यावेळेला प्रशांत सारख्या फलंदाजासाठी इथं ते निमंत्रण आहे, इन्व्हिटेशन आहे. तुम्ही चेंडू स्लॉट मध्ये तर जाणार प्लॉट मध्ये आणि तो स्लॉट प्लॉट मध्ये पाठवलाय प्रशांत यांनी. फुलटॉ चेंडू, ऑलआउट फुलटॉ चेंडू, ड्राईव्ह केला चेंडू डीप वरती. क्षेत्ररक्षक होते विघ्नेश, वेगाने चेंडू वरती आलेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण आणि एका धावेशी स्कोर जाऊन पोहोचला 26-26. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 10 फलकावरती धावा, 1 गडी बाद, 26. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी 200 रुपयात ऑडियन्स कॅच करता, प्रेक्षणीय झेल करता. बॅट एज आउटसाइड एज लागली होती आणि त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलाय. शॉट थर्डमॅन रिझनला. आउटफील्ड मागच्या बाजूने जास्त फास्ट आहे. अगोदर 2 चौकार आपण पाहिलेत, एक हलकीशी एज लागून एक वाईटच्या स्वरूपात, म्हणजेच आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव हा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला. एकच धाव, एका धाव्याने धावफलक 27. आणि जसा प्रयत्न केला होता शॉर्ट थर्डमॅनला फ्लाइंग शिफ्टला, कारण पुढे झेल पडलेला असताना इतकं सोपं नाहीये फील्ड करणं, तेही केले मैदानावरती. बॅट स्विंग जोरात होती, स्विंग अँड मिस, पाठीमागे क्षेत्ररक्षण झाले, जे तिथून संधी होती प्रशांत घराच्या हातातून चेंडू थोडासा निसटलाय. थोडा थ्रो पाहिला, प्रशांत त्याला सांगतो भाई आपने थ्रो किया था लेकिन तेज किया, थोडासा वेगाने केला, त्याच्यामुळे चेंडू कलेक्ट करताना प्रशांतला थोडासा कमी पडलाय. जी संधी होती धावाची ती गेलेत. 1 धाव, 28-28. नक्कीच संधी होती, कारण की प्रशांत कडून अपेक्षा आहे त्या टीमला आणि चांगला किपर देखील आहे. मात्र आज रनआउट सुटला जातोय. 28 धावा. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय.
क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विघ्नेश पाळे मिळतात. चांगली फिल्डिंग करतो. एकच धाव ऍक्युरेट फेकी आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लगावल्यात. 29 धावा 14.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 2 ओव्हर 29 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. एकत्र पाहत राहा नायगाव कोलिवाडा चषक 2024. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. पहिला 14 धावांचं षटक आलंय. मागचं षटक आलंय ते 15 धावांचं. आता हा स्टार्ट कायम ठेवायचा आहे. फ्लाइंग स्टार्ट तुम्हाला मिळालाय. पहिल्या एका विकेटच्या लवकर जो पहिल्याच चेंडूवरती या षटकातील गमावला होता लवकर, खास करून सतेजला, आणि तिथून योगेश आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत ही जोडी मैदानावरती आहेत. 29 धावा धापलकावरी. चर्चा तिथेही झाली होती. अर्नाळा टीमची चर्चा झाली दुर्गेश इलेव्हन की बाबा आता तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला द्यायचं, कारण धावा तर आल्यात. या धावा जर रोखल्या नाही गेल्या तर इथून जो स्कोर आपल्याला दिसतोय तो 70च्या पारचा, 75च्या जवळचा. आणि मागच्या मॅचनं दाखवले 75च्या पारचा धावांचा पाठलाग सोपा नाहीये या मैदानावरती. आणि ते पाहता आणि संपूर्ण जर योगेशचा आणि प्रशांतचा आता जो बॅटिंगचा फ्लो पाहता, आता आपला प्रमुख अस्त्र अर्थात अमित तांडेला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणले. बघूया अमित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला बॉल अमितचा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक विघ्नेश आहे. विघ्नेशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय अप्रतिम षटकार. थँक्यू. हा फटका सीमारेषेवर देऊ गेला, पण योगेश सांगतो बाबा पाहिजे तसा नाही लागलाय, पण आज षटकार आलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराने त्याचे परिणाम दोन आहेत. एक तर आता गोलंदाजावरती दबाव वाढलाय आणि ज्या गतीनं तुम्हाला जायचंय ती गती सापडले. ऑप्शनच्या बाहेर थोडासा इनसाइड आउट खेळायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट पहिला आपण पाहिला होता. कव्हर आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट केला होता. आता त्यांना कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची फेस लवकर थोडीशी अतिवली आणि डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू. स्कोर थांबलेला आहे 35-35. चांगला बॅटल रंगतो. एक षटकार आणि गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतो. योगेशचा आता कशा प्रकारे प्रहार असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र दांडी गोल. हिट विकेट. नक्कीच हिट विकेटच्या थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला ना, कारण योगेश खेळताना क्रीजच्या इतक्या आतमध्ये जातात ना खेळताना. रिप्ले जरी आपण पाहिल्यानंतर रिप्ले मध्ये क्लिअर दिसून येईल. म्हणजे जी क्रीज आहे आणि पाठीमागे ज्या यष्टे आहेत त्याच्या क्रीजच्या पुढे वापर करतात आणि मागे तेच करण्याचा प्रयत्न केला. त्याला थोडा बॅलन्स, शरीराचं संतुलन थोडस गमावलं आणि पाय यष्टांवरती तिथे लागलाय. विकेट ज्या आवश्यकता होती बघा, इथून गोलंदाज का खुश असणार आहे. भले पाहिजे तसा विकेट नाही आलाय, पण पाहिजे तो विकेट आलाय असं म्हणायला लागेल. पाहिजे तसा नाही आलाय, पण पाहिजे तो विकेट आलाय. आणि त्या विकेट आता बघूया मॅचही थोडासा चेंज होतोय का. नवीन पुला मैदानामध्ये दाखल आलाय लक्ष्मण अर्थात लक्की स्ट्रायकर एंडलाय. अकोटपाचा चेंडू होता. षटपूलचा प्रयत्न बॅटच्या मधोमध नाही आलाय. जोपर्यंत रोहित डीप वर्ण स्क्वेअर लेग वर्ण क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर धावून पुतलाय 30
सिक्स 36. 4 बॉल आणि 36 धावा. मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक अनुभवी लक्ष्मण आता कशा प्रकारे बॅटिंग करेल सध्या नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. प्रशांत कुबडीकर चांगली बॅटिंग करेल का? आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅट मधून देखील आलाय. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच. काय जबरदस्त टावरिंग षटकार, हाय अँड हँडसम आणखीन एक आलाय. नायगाव कोळीवाडाच्या षटकार. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. टावरिंग करा, मोठा फटका होता. बराच वेळ हवेत राहिला होता, उंच गेला होता आणि आवश्यकता होती. आता नवीन फलंदाज आला, त्याच्या बॅटमधनं धावा येतील का माहिती नाही, पण आता जो स्थिरावलाय त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. त्याच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर. हो हो हो, काय देखणा फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. अजून एक देखणा षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका खेळलाय. फटकावरती धावा आहेत टोटल 48 धावा. टायमिंग नुसार हा फटका, फक्त टायमिंग वरती हा षटकार आला आणि काय जबरदस्त विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. एक प्रकारचा पिकअप शॉट. फक्त चेंडूला रेड केलं आणि फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. ज्या गाड्या येत आहेत त्यांना विनंती करेन की स्टेजच्या समोरून कोणतीही गाडी तुम्ही घेऊन जाऊ नका. इथे पार्किंग झोन आहे, तिकडे पार्क करा गाड्या, जेणेकरून जे वायर आहेत तिथे अडथळा होतोय लाईव्ह वाल्यांना. खाली जर आपण पाहिले तर केबल आहे आणि केबल कट झाल्यामुळे काय होतं की समोरचा कॅमेरा जो आहे ना तो कॅमेरा बंद होतोय. तर प्लीज प्रत्येकाला विनंती आहे, आपण या मैदानावरती मॅचचा आस्वाद घेण्यासाठी जरूर आपण आलात. फक्त आपल्या मोटरसायकल आहेत, इतकं विस्तीर्ण जागा आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण गाड्या पार्क करू शकता, इतकी जागा आपल्यावरती आहेत. फक्त इथून समोरनं कोणी जाऊ नका, जेणेकरून ही स्पर्धा जे लाईव्ह पाहतायत त्या प्रेक्षकांना सुद्धा थोडासा हिरमोड होईल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा स्कोर 48 करण निजाई क्रमांक 4 षटक हाताळण्यासाठी. पहिलं 14, नंतर 15, आता 19. आता ग्राफ वर चाललाय, ही लाईन वर चालली, अजून वरती यायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अजून वर न्यायची टीम अष्टविनायकला, पण षटकार आले. टोटल धावसंख्या झाले 49 धावा, 2 बॉल. म्हणून अशा सिच्युएशनला जसं तुम्ही उल्लेख केला की स्ट्राईक रोटेट होणं, थोडासा स्कोर बोर्डला चालवणं तेही आवश्यक आहे. लक्ष्मणकडे क्षमता आहे, पण जसं म्हणतात ना, आता ज्याचा फ्लो आहे, ज्याचा फॉर्म आहे आणि ज्याच्या बॅट मधनं आता धावा येतात, त्याचा स्ट्राईक वरती राहणं ते आवश्यक असणार आहे. समोर काहीशा बाईक आहेत, तर ग्लास 4 व्हीलर
50 धावा जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी राहिले करणच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा लक्ष्मण आज ज्या अनुषंगाने ओळखला जातो त्या अनुषंगाने बॅटिंग होत नाही म्हणूनच विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं गेलंय. आणि आता स्ट्रायकिंगला प्रशांत असेल लक्ष्मणला आता परतावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट डाऊन. 4 बॉल 50 धावा. तो दिवस नाहीये की ज्या बॅटमन ज्या धावा यायला होत्या त्या धावा नाही आल्या. त्याच्यामुळे तोही प्रयत्न करायला हवा की आता बाबा जो खेळपट्टीवरती स्थिरावलाय थोडासा मग त्याला स्ट्राईक देणं आवश्यक आहे. कारण जास्त चेंडूचा खेळ नाही राहिलाय. इथून जर पाहिला तर अष्टविनायक स्पोर्टच्या धावातील 8 चेंडूचा खेळ राहिलाय. 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा तुम्ही 50 आहेत. आता जसा स्टार्ट तुम्हाला मिळालाय 14, 15, 19 तर तुम्हाला किमान 70 धावा करायची आहेत. 70+ धावा करायच्या आहेत. म्हणजे पुढच्या 8 चेंडूवरती 20-22 धावा येणं आवश्यक आहेत. तर टीम मारणारा आता ही संधी नाही गमावणार. आता जो थोडासा मोमेंटम चेंज झालाय तो शिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये तेही असणार. मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न ते असणार आहेत. बॅटच्या कडे लागला चेंडू जातोय डीपवरती. क्षेत्ररक्षक वेगानं रोहित पोहोचले. एकच धावे चेंडूवरती रोहित पाटील पोहोचले होते. 1 धावे चेंडूवरती पूर्ण एका धावेची स्कोर जाऊन पोहोचलाय 51. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी रोहितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. तेजस आलाय न्यू बॅटर तेजस कोहली आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे, चमक आहे, धमक आहे. आणि नेहमीच आपण पाहिलं 1 डाऊन ओपनिंगला चांगली बॅटिंग करत असताना मात्र आज खऱ्या अर्थाने चांगल्या धावा कराव्या लागतील. 5 बॉल फेकून झाले त्यांनी 51 धावा. करणने जबरदस्त कमबॅक केलाय. मात्र तेजसच्या बॅट मधून मोठा फटका पुल करायचा होता मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउंडच्या सहाय्याने चेंडू सीमारेषी पार येईल. चौकार शेवटच्या बॉल वरती येत आहे. 4 धावा. 4 धावेने धावपळक पुढे आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा. 55 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. थँक्यू. आणि नक्कीच आपण ग्राफचा देखील उल्लेख केला होता तुकाराम सर. पहिला ओव्हर 14, दुसरा ओव्हर 15, तिसरा ओव्हर 19 धावा इथे ग्राफ वरती होता. आणि शेअर मार्केटमध्ये देखील आपण अनेक वेळा पाहिलंय कधी कधी जो ग्राफ वरती असतो तो सरळ डाऊनफॉलच्या दिशेने देखील दिसतो आणि ते डाऊनवर्ड आता पाहायला मिळते. 7 धावा येत आहेत. चांगलं कमबॅक. करणने धावा थांबवल्यात. थांबवले म्हणून मी उल्लेख केला तर करणला आणण्यामागे कारण तेच होतं की धावा त्यांना राखायच्या. आणि जसा तुम्ही उल्लेख केला शेअर मार्केट थोडासा खाली आलाय आणि आज 1 मेचा महाराष्ट्र दिन आहे. तिथे शेअर मार्केट आज बंद आहे कारण मुंबईला ऑफिस आहेत ना ती. त्याच्यामुळे कामगार दिवस आहे तर शेअर मार्केट उद्या ट्रेडिंग चालू होणार आहे. ज्यांना काय पाहिजे त्यांना उद्या ट्रेडिंग नंतर चालू होणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती. 55 शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विघ्नेश. टप्प्याचा वेगवान ज्या उंचीचा ज्या आपण खेळपट्टीवर बाउन्स आहे ना अक्षय ज्याचा उल्लेख करत होता हा बाउन्स आहे. हा बीट थोडासा सरप्राईज करणारा
हो गया। स्टार्ट होता तर या 2 षटकामध्ये 29 3 षटकामध्ये जर पाहिलं तर 43 धावा दाखल करण्यात आवाज होत्या. तो आ रहा था शेवटच्या मुझे 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि तिथून तो थोडासा मॅच बघूया दुसऱ्या दिशेला. पण इतकी धावसंख्या आहे ऑस्ट्रेलिया का आपल्या इतकी धावसंख्या आहे की तिथून ते लढू शकतात. आपल्या गोलंदाजाला ताकद आले तर मॅचला मजा येणार. त्यावेळेस 64 धावा पाठला करण्यासाठी टीम दुर्गेशला हरणालाई रेडी होणार. एक सॉंग ऐकूया, संगीत ऐकूया आणि येऊया. ज्यावेळेला 64 करायचे आहेत याचा अर्थ 6 आणि 4 नक्कीच येणार आहेत. तर 64 धावाच्या पाठलागावरती येऊया. तोपर्यंत एक ब्रेक. पुढे जाऊ नका पाहत राहा. अक्षय सी बोर्ड्स प्रेझेंट ऑर्गनाइज नायगाव कोलीबाला चषक 2024 भी दिया है पीछे लगाने के लिए, जो यूएसबी वाला सिस्टम है वो भी दिया हुआ है। पहिल्या इनिंगचा विचार केला तर नक्कीच योगेशने चांगला सुरुवात केला. 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर सतेज स्वस्तात बाद झाला, खातही उघडू शकला नाही. त्यानंतर प्रशांतने जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून देखील जवळ धावा आल्या, 22 धावा. आणि त्यानंतर लक्ष्मणचा स्ट्रगल राहिला, तेजसचा स्ट्रगल राहिला. आकाशच्या बॅटमधून एक चौकार आला. ओव्हरऑल धाव फलकावरती धावा लगावल्या 63 आणि 64 धावेचा आव्हान. म्हणजे चांगला उल्लेख आपण केला. 6-4 जो आकडा चालाय आणि हे मैदान त्याच्यासाठी तर ओळखलं जाते 6-4. आणि बघूया आता त्या प्रकारची बॅटिंग होईल की इथे अष्टविनायक नायगाव संघाला माहिती आहे की कोणत्या एंडने धावा येत आहेत, कुठे वाऱ्याचा झोत जास्त आहे, कुठून गोलंदाजी कशी करायची आहे. इथे जर कॅल्क्युलेशन चांगलं राहिलं तर या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. आणि अर्नाला टीम आहे जो ओळखला जातो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ, मोठी फळी आहे त्या संघाकडे. जर प्रशांत घरत शो ऑन झाला तर नक्की 3 ते 4 ओव्हर मध्ये देखील गेम फिनिश होऊ शकतो. मुख्य गोष्टीवरती तुम्ही निर्देश टाकले की हा मॅच जरी अर्नाळा वर्सेस म्हणजे दुर्गेशला अर्नाळा वर्सेस अष्टविनायक स्पोर्ट्स असला तरी जो जोत आहे ना, लाईमलाईट जो प्रमुख जोत प्रशांत घरत वरती असणार. ज्या गोष्टीचा चांगला उल्लेख तुम्ही तिथून केलाय. आणि मी का म्हटलं की 6-4 पाहिजे, कारण 12च्या आसपासची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 1 6 1 4 पाहिजेच. आणि या क्षणाला तर ती गोष्ट नक्कीच असणार आहे. बरेचशा खेळाडूंवरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत. मैदानावरती सलामीची जोडी सज्ज झाल्यात. एका बाजूला प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. प्रशांत तुम्ही उल्लेख केला आजच्या घडी जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना प्रशांतला पाहिलं. पण एक क्लास जो अर्नाळ्याचा क्लास आहे तो विनायक भोईर आहे. जर पाहिलं तर म्हणजे रणजीपर्यंत केलेला त्याने प्रवास आपण पाहिलाय. त्याच्यामुळे एक क्लास त्याच्याकडे, एक दर्जा त्याच्याकडे आहे. मग ही दर्जावाली आणि एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज अशी जोडी मैदानावरती आहेत. आणि जसा तुम्ही एक उल्लेख केला होता बाबा अष्टविनायकला माहिती आहे इथे, आता अष्टविनायकला माहिती आहे कसं खेळायचं आहे, पण अर्नाला माहिती आहे की या मैदानावरती कुठे खेळायचं आहे. त्याच्यामुळे कसं खेळायचं तेही माहिती आहे, कुठे खेळायचं माहिती आहे. म्हणून खेळ हा मैदानावरती रंगणार आहे. एक ब्रेक, एक धून ऐकूया संगीत आणि अक्षय तुमच्या जोडीनं पुढे एकदा येणार आहेत. कारण हा मॅच रफ अँड टफ होणार. 64 धावांचा पाठलाग इतका सहज नाहीये, सोपा नाहीये मैदानावरती. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रशांत घरत स्ट्राईक इनला आणि विनायक भोईर नॉन स्ट्राईक इनला. रणजीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि एक जबरदस्त खेळाडू
ज्याची मुलाखत नक्कीच टिवरीच्या ग्राउंडवरती देखील त्याचा सन्मान केला होता असा एक विनायक भोईर आणि चांगलं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलं होतं. आज बघूया कशा प्रकारे बॅटिंग होईल. दोन्ही स्टार प्लेयर आहेत या टीमचे आणि आता स्टार चमकतील की फ्लॉप होतील येणारे चेंडू दर्शवितील. 30 बॉल मध्ये 64 धावेचं आव्हान. बॉलिंग मार्क वरती योगेश होळीकर. पहिला बॉल जास्त लांब ठेवलाय, जास्त चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न आणि इथे वाईट बॉलचा इशारा येतोय. हेच पाहिलं जातंय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देखील आहेत. यस, लगेच रिव्ह्यू घेण्यात आलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. बघूया गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या कडून हा रिव्ह्यू असेल. अंपायर कडून आलाय व्हाईट बॉलचा इशारा. मात्र बघूया चेक केला जाईल की डोक्याच्या वरून आहे की नाही हा चेंडू, कारण की हाईटचा बाउन्सचा वाईड आहे की नाही हे पाहिलं जाईल. मात्र पहिलाच चेंडू आणि सरप्राईज केलं होतं बॅटरला आणि गोलंदाज देखील सरप्राईज झालाय. हा ते स्ट्रेंथ आहे, म्हणजे योगेश होळीकरचा जसा उल्लेख केला ते स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे, वेगवान गोलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याच्या स्ट्रेंथ वरती त्याने तो पहिला चेंडू हाताळला गेला होता. आता ते चॅलेंज झाले की हा वाईड आहे नाही, तिसऱ्या पंच पाहतील, निरीक्षण करतील आणि त्यानंतर आपला निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत. दोन्ही संघ आहेत, एका बाजूला अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव आणि दुसऱ्या बाजूला दुर्गेश 11 हरण्याचा संघ, यानं 63 धावा केल्यात. 64 धावांचा पाठलाग इथून टीमला करायचा आहे. आणि इथे 1 बाउन्सचा इशारा आलाय. आणि इथे रिव्ह्यू सक्सेस झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे, म्हणजे तुमच्याकडे रिव्ह्यू आहे आता. तडंपांनी चेक केलं आणि त्यानंतर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. राऊंड विकेटने गोलंदाजी होत असताना इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. एज लागली आणि बाकीचं काम शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे त्याने केलं. बिग विकेट, गोल्डन विकेट. प्रशांत घरात बॅक टू द पविलियन. फलकावरती धावा 0 असताना. थँक्यू. काय जबरदस्त अक्षय, आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंग केलं होतं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून शॉर्ट गली रिजन जो शॉर्ट मित्र म्हणेन थर्ड मॅन आहे तो मात्र पुढे ठेवला गेला होता. आणि हे गेम प्लॅनिंग करण्याचं कारण हेच होतं की ही विकेट मात्र लवकरात लवकर मिळावी ते पहिल्या षटकामध्ये. आणि योगेश होळीकरचं हे गेम प्लॅनिंग, योगेश कोळीचं हे गेम प्लॅनिंग अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळालं. आणि कोणतीही चुकी न करणारा फिल्डर राहुलने ॲब्सोल्युटली सुपर कॅच, एक्सलंट कॅच. अक्षय, या कॅच बद्दल काय म्हणशील? जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि ही कॅच नव्हती तर मी म्हणेन एक गोल्डन विकेट होती. आणि याच अनुषंगाने फिल्डिंग करावी लागेल, कारण की टार्गेट 64चा आहे. मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. अप्रतिम कॅच, कौतुक करावं तितकं कमी आहे. हे छोटे छोटे चान्सेस आहे, कन्वर्ट करावे लागतात झेलमध्ये. आणि इथे मात्र अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. विकास येतोय मैदानाच्या आतमध्ये. चिकाया नावाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख मिळवले असा बॅटर. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्ट्रगल करतोय, मात्र चेंडू अडवला जातोय तिथपर्यंत. या 2 धावा सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलं जाते. चांगला कॉलिंग बॅटर मध्ये देखील 2 बॅटरच्या माध्यमातून आणि 2 धावेने खाता उघडलं जातं. या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. जबरदस्त पुलचा फटका होता आणि पुलचा फटका डीप मिड विकेटला यावेळेला खेळत असताना आपण पाहू शकलात नवनाथ पुढे सरसावले गेले होते. थोडंसं त्या ठिकाणी फंबलिंग झाले आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. विकास दसगर एक चिका या नावाने जास्तीत जास्त पसंती, तर एका साईडला विनायक भोईर सारखा मातबर खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख पद्धतीने बॅकफूट पंच केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं.
हे तुम्हाला करावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढला होता, प्रशांत गरत बाद झाल्यानंतर 2 बॅटर मात्र विकास दसगर आल्यानंतर आपण पाहू शकताय सिंगल डबलला ओळखला जातो. आणि अक्षय हेच मात्र खूप उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. जेव्हा विकेट जाते त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक ओळखावं लागतं आणि तेच करत असताना पाहायला मिळतात. ग्रेट सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळतं विकास दसगर. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील होते. सिंगल डबल इथे मात्र काहीतरी वेगळं करायचं होतं, काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं आणि इथे नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय हा बॉल आणि म्हणूनच हा खराब चेंडू. नो बॉल इथे. आता या नो बॉल नंतर काहीतरी चित्र पलटेल का? फ्री हिटचा बॉल, येणारा बॉल. 5 रन फलकावरती आतापर्यंत. योगेश होळीकर एक चांगला गोलंदाज आहे, मात्र आगळी वेगळी शैली त्याची देखील आहे. काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मी म्हणेन हातातून चेंडू निसटलाय की काय लेग कटर चेंडू करताना आणि खेळपट्टीच्या बाहेर हा पिचिंग केलेला नो बॉल. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट वरती मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा फिल्डर येतोय मात्र बनून राहील दर्शक. 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल सीमारेषी पार. येतोय नायगाव कोलीवाडा चषक चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका होता. अप्रतिम बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर करतो. उसळत्या चेंडूला कसं खेळायचं, अगदी चेंडूच्या मिरिटमध्ये कसं यायचं, युजेस फुटवर्क कसं यूज करायचं, हे सर्व काही गोष्टी जाणत असताना विकास दसगरच्या बॅटमधून आला एक खणखणीत फ्री हिटच्या बॉलवर चौकार. निकेश कुबडेकर थोडेसे मात्र डबल माइंडमध्ये होते आणि त्या कारणास्तव चेंडू निघून गेला त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन 4. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ्टूमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. इथून डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दुर्गेश 11 अर्नाळा टीमची 9 या धावसंख्येवर. इथून जर आपण विचार केला तर कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्या भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. अमित तांडेलच्या गोलंदाजीवर प्रहार केले होते. 14 धावा आल्या होत्या, म्हणजे इथून 5 धावेने कुठेतरी मागे राहताना संघ पाहायला मिळतो तो दुर्गेश 11 अर्नाळा. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये अक्षय जर आपण पाहिलं तर डेफिनेटली जवळजवळ 55 धाव्यांची आवश्यकता असेल. म्हणजे जे कंपॅरिझन होतं ते 5 धावेने मागे राहिले. एक चांगली विकेट मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर पार्टनरशिपची फार मोठी गरज असेल, परंतु इथे विकेट मिळवण्यासाठी नवनाथ या गोलंदाजाला पुढे आणलं गेलंय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने गोलंदाजी हवे चेसिंग करताना 64 धावा डिफेंड देखील करायच्यात आणि विकेट देखील गेलाय. असं नाही की पहिल्याच ओव्हरमध्ये मागे आलाय. इथे कमबॅक करू शकतो, कारण की अर्नाळा संघ त्यासाठीच ओळखला जातो. दुर्गेश 11 अर्नाळा वर्सेस मॅच आपण बघतोय अष्टविनायक नायगाव. आणि मोठमोठ्या स्पर्धा आणखीन जरी उन्हाची तीव्रता जास्त असली तरी मात्र आता पांजू गावामध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. पांजू ग्रामस्थ आयोजित श्री गजानन जगन्नाथ भोईर पुरस्कृत एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम 15 मे ते 19 मे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू या गावामध्ये ती 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल 15 ते 19 मे. ज्यांना सहभाग घ्यायचा त्यांनी संपर्क साधा. मात्र काय फटका, जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलेव्हर समोरच्या दिशेने आणखीन एक देखणा दैदिप्यमान षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका होता, नजाकत भरा शॉट. ही विनायक भोईरची ओळख आहे, ही अर्नाळाची ओळख आहे आणि लेदर क्रिकेटचा क्लास यावेळेला दर्शवत असताना जेव्हा चेंडू मात्र निघून गेला त्यावेळेला त्या चेंडूवर सिम्बॉल स्टॅम्प लागला होता षटकाराचा. ग्रेट टायमिंग. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. तर बाउन्स जरूर होता परंतु नियंत्रण नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा इशारा येत असताना फार कमी प्रमाणात अक्षय असे गोलंदाज असतात की ज्या वेळेला षटकार येतो तर लगेच ती लेंथ बदलत नाहीत, परिवर्तन करत असतात. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आला, म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. हा नक्कीच त्याच अनुषंगाने बॅटिंग होते. आता पुढचा बॉल टॅप केलाय चेंडूला आणि चांगला फटका ड्राईव्ह केला जातोय आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. लेफ्टी आणि राईटी हे कॉम्बिनेशन अप्रतिम पाहायला मिळते आणि इथे
खऱ्या अर्थाने एक गोलंदाजाला क्वेश्चन मार्क असतं, वारंवार फिल्डर देखील बिझी असतात. हा कॉम्बिनेशन ज्यावेळी असतो, या 2 धावेने धावफलक पुढे आलाय. 18 धावा फलकावरती, 2 बॉल 18. खूप चांगली बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट. ऑफ साईडला काय फटका ऑन दी टोस खेळला गेला. फिल्डरला मात्र बीट करत चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, झन्नाटेदार. अक्षय सी फूड्स षटकार. थँक्यू. या मैदानावर फार कमी प्रमाणात बॅटर आहेत जे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, व्ही शेप मध्ये खऱ्या अर्थाने ऑफ साइडला बॅटिंग करतात. नेहमी आडव्या बॅटने आपण वारा पाहिलाय, मात्र इथे काय फटका केला टायमिंग नुसार आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने. हा गॅप देखील पाहिला होता आणि क्षेत्ररक्षक होता तेजस त्या ठिकाणी, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 24 धावा फलकावरती. म्हणूनच पहिल्या ओव्हरला 9 धावा होत्या आणि त्यानंतर काय कमबॅक होतंय बॅटिंग करत असताना. आणखीन 40 धावेची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. काय फटका, अप्रतिम. आपण का फटका, 440 का झटका. इथे मात्र पुन्हा एकदा विनायकच्या बॅट मधून आलाय क्लास षटकार. थँक्यू. विनायक बोरीची ही ओळख आहे, टायमिंगचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रॉपरली टायमिंग कसं असावं, जसा चेंडू डिलिव्हर्ड होतो त्याच पद्धतीने चेंडूच्या मेरिटमध्ये येत असताना स्टँड अँड डिलिव्हर शॉट आपण पाहू शकलात. बॅक टू द बॉलर हेड हा षटकार आपण पाहिलात आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड. 64 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 34 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. नवनाथवर चढवलेले हल्ले या वेळेला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर नवनाथ. इथून प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आकाशच्या हातामध्ये चेंडू सरळ जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि तेच करत असताना आपण पाहू शकताय मिस्टर नवनाथ. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी, डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. आता कमबॅक करतोय नवनाथ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. कॅच घेतला तर मॅच बनेल आणि जबरदस्त कॅच प्रशांतच्या माध्यमातून. आता मात्र चांगला झेल कॅरी केलाय आणि इथे मी म्हणेन बिग विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आला विकेट प्रशांत गरजचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती आणखीन एक विकेट येतोय. विनायक भोईर चांगल्या फॉर्म मध्ये होता, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि त्याला परतावा लागले. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 34 धावेची गरज. मॅच ऑन झालाय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी अष्टविनायक नायगाव टीमला आहे. येणारा बॅटर फ्रेश असेल. काही इथे घडामोडी घडतील. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित आपण पाहू शकतात नायगाव कोळीवाडा चषक 2024. अतिशय सुंदर संकल्पना. आदरणीय सन्माननीय शशीजी बोकाळे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. अक्षय बोकाळे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. खूप मेहनत, प्रचंड आणि रात्रंदिवस झटत असताना या स्पर्धेला एकच चांगला हेतू आहे की या मैदानाच्या सभोवताली आम्हाला मात्र चांगले स्टेज निर्माण झाले पाहिजेत, खेळाडू कक्ष निर्माण झाला पाहिजे आणि त्या हेतूने मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. खरोखरच मानाचा मुजरा आहे शशी बोकाळे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मात्र परिवाराला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 34 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एका साईडला जर आपण पाहिलं तर विकास दसगर एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रबर बॉल मध्ये सुद्धा या खेळाडूने अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो. कारण अर्नाळा म्हटलं तर डेफिनेटली त्यांच्यासाठी मैदान उपलब्ध नसतं, मैदान नाही आहे. परंतु मैदान आमचं कोणतं तर जरूर या वेळेला मी म्हणेन ते समुद्र किनारी. कारण भरती आणि ओहोटी या 2 गोष्टी पाहिल्या जातात आणि तेव्हा ते प्रॅक्टिस करत असतात. अशा प्रकारचे खेळाडू आज टॅलेंटेड खेळाडू म्हणून अर्नाळा गावामध्ये पाहायला मिळत आहेत.
ऑन साईडला फटका चांगला आहे, फिल्डरला निवडलं. इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन. थँक्यू. स्लोवर वन चेंडू होता आणि फिरकी पट्टू आपण बघतोय आकाश मुंबईकर बॉलिंग मार्क वरती आला होता. तितक्या चेंडूला गती दिली नव्हती आणि त्या कारणास्तव हा चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर होऊ शकला नाही. विकास स्वतःला कोसत असेल. आणखीन जर पॉवर लावली असती, टायमिंग चांगला असता तर कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही, प्रत्यक्षात विकेट गेलाय आणि येणारे बॉल 17-17 मध्ये 34ची गरज. म्हणजेच इथे मॅच ऑन झालाय पुन्हा एकदा 50-50. अगदी योग्य. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहत आहेत 50-50% चान्सेस आहेत, कारण 3 विकेट गेलेत. प्रशांत गरत, विनायक भोईर आणि त्यानंतर विकास धसगर. आता 2 फलंदाजांवर दारोमदार. एका साईडला आपण पाहिला प्रशांत गरत याचे छोटे बंधू जयेश गरत, जयूला आपण पाहताय. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा या खेळाडूची निवड झाली. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि जयेश गरत याचं स्वप्न सुद्धा मात्र पूर्णत्वास नेलं, कारण त्याच्या कुशल कामगिरीवर आतापर्यंत आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूने नाव कोरलंय. परंतु आकाश मुंबईकरला कोण विसरून चालेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो लेदर बॉल क्रिकेटचा क्लास सुद्धा या खेळाडूकडे आहे. आणि फिरकीपट्टी म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते, विड इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता कशी असावी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं. सुरुची बीचच्या मैदानात तोच खेळाडू आपण पाहतायत. आकाश मुंबईकर जयेश गरज समोर, बेस्ट वर्सेस बेस्ट. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट अप्रतिम पाहायला मिळालं आणि इथे सेकंड विकेट मिळते आकाश मुंबईकर या गोलंदाजाला. इथून जर आपण पाहिलं तर अक्षय पुन्हा एकदा सामन्यामध्ये काय कमबॅक केलाय अष्टविनायक नायगाव टीमच्या गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं फिल्डरने. थँक्यू. डीजेच्या माध्यमातून देखील अप्रतिम संगीत पेश केलं जाते. आणि मी बडील हा कॅच जबरदस्त पकडला, कॅच कॅरी केला. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला, चांगला जजमेंट होता. आणि इथे मी म्हणेन कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जबरदस्त कॅच कॅरी केला. विकेटवर विकेट गेल्यात आणि गोलंदाज आकाश मुंबईकर इथे आलाय हॅट्रिक वरती. बॅटरला रीड करता आलं नाही आतापर्यंत, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतो. एक चायनामॅन गोलंदाजी पद्धतीने एक जबरदस्त फिरकीचा जादूगर आकाश हॅट्रिक वरती आलाय आणि महत्वाचे विकेट काढून दिलेत महत्वाच्या क्षणी. नक्कीच निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट घेणं हे विकेट टेकर गोलंदाजाचं लक्षण असतात आणि तेच मात्र गुण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर आकाश मुंबईकरच्या माध्यमातून. खूप चांगले गोलंदाजी हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. प्रथमतः विकास धसगरला बाद केलं आणि त्यानंतर जयेश गरतला बाद केल्यानंतर आता हॅट्रिकवर पोहोचलाय. ऋतिकला मात्र आपण पाहू शकता एका साईडला जर आपण पाहिलं तर विघ्नेश आपण पाहत आहेत. विघ्नेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने चांगली कामगिरी करताना या संघाचा एक हार्दिक पंड्या म्हणून ओळखला जातो. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली, हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला खूप चांगली फिल्डिंगची साथ मिळाली. मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षणाची साथ सतीशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सप्लाईने मात्र फेकी केली. संघाची धावसंख्या 31. आता अक्षय जर आपण पाहिलं तर 15 बॉल आहेत आणि 33 धावेची आवश्यकता. चेसिंग आणि यावेळेला चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला मात्र चेसिंग या धावा कराव्याच लागणार आहेत. अक्षय काय म्हणशील, इथून सामन्यामध्ये बदल होईल? नक्कीच बदल तर होताना दिसेलच, कारण की इथे बॅटर स्ट्राईक एंडला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, म्हणून पलटवार होतच राहणार. आणि इथे बॅटरने पुन्हा एकदा पुनरागमन केले. षटकार.
थँक्यू डीजे. 14 बॉल आणि 27 ची गरज, म्हणूनच बदल होत राहणार वेळेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार, आणि ते चेंजेस होताना दिसते. इथे मात्र पहिले 3 बॉल आकाशच्या नावावर राहिले आणि या 4थ्या बॉलवरती षटकार आला. प्रथमच्या बॅट मधून प्रथम षटकार आलाय, कारण की आतापर्यंत फलकावरती धावा 37 येणारे बॉल आहेत. 14 मध्ये 27 ची गरज. 14 बॉल आणि 27 धावा, अगदी परफेक्ट चेंडूच्या मेरिट मध्ये येऊन रीड केलं त्या चेंडूला आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका होता, नेत्रदीपक आणि ग्लोरियस शॉट पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर संघ अर्नाळा संघ हा सुद्धा मात्र आपण पाहतायत. संदीप करवत यांचा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साईडला खराब लेंथ, परिपूर्ण रीड केलं होतं, वेट अँड वॉच केलं. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना प्रथमने पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. ग्रेट बॅटिंग. या 4 धावेने संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आतापर्यंत एकही चेंडू असा खराब दिसला नव्हता, तो इतका खराब चेंडू पाहायला मिळतो. लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल नव्हता आणि इथे मात्र चांगला चौकार येतोय. 4 धावेने धावपळक वेगाने पुढे आलाय. 41. पुढचा बॉल आकाशचा, या षटकातील अंतिम बॉल. वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉल दबावाचा आहे. इथे संघाला कुठेतरी बॅकफुटला नेऊ शकतो असा वाईट बॉल, आणि या क्षणाला अफोर्ड करणार नाहीये गोलंदाजी करणारी टीम. चुकीची गोलंदाजी सध्या होते, कमबॅक करावं लागेल, क्षमता आहे. आकाशकडे मात्र काय फटका खेळलाय, इनसाइड आउट. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम. कव्हरच्या वरून, कव्हरचा लवर, चौकार. 4 धावेने धावपळक वेगाने पुढे आले आहेत 46च्या घरामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. थँक्यू. 12 बॉल आणि 18ची गरज. प्रमोद सर, मॅच होता कुठे आणि मॅच पुन्हा एकदा आला कुठे? 2 विकेट घेतला. असं वाटतं की अष्टविनायक नायगाव संघ इथे चांगलं वर्चस्व दाखल, मात्र मोठी फळी आहे अर्नाला टीमकडे, आणि त्याच अनुषंगाने ती बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे दर्शविलंय या मॅच मध्ये. 2 फटके मॅचचं चित्र बदलून गेलं. 12 बॉल 18 अजून मॅच बनलाय. अगदी योग्य. ज्या पद्धतीने आपण पाहतायत प्रथमला 4थ्या क्रमांकावर पाठवलं का, आज माझ्यावर भरोसा दाखवला गेलाय. या अनुषंगाने मात्र चांगली मी बॅटिंग करेन आणि त्याने खरोखर जे पहिले 2 चेंडू वगळता जर आपण पाहिले तर आकाश मुंबईकरवर जे हल्ले चढवले गेले, 3 बॉलमध्ये 11 धावा कुठल्या होत्या. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, कारण विघ्नेशला माहिती आहे माझा पार्टनर जर इथे मात्र सीट झालाय तर डेफिनेटली फक्त मला इथे सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंडला जाऊन प्रथमची बॅटिंग पाहायला आवडेल. आणि तेच करत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या 47. म्हणजे अक्षय याला म्हणतात सेन्सेशनल क्रिकेट, आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं हे मात्र विघ्नेशच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. आणि त्याच अनुषंगाने सिंगल आणि स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईक रोटेट होणं फार महत्वाचं आहे. पुढचा बॉल योगेशचा. इथे जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा लांब ठेवला आणि नॅचरल बाउन्स आहे गोलंदाजाकडे. वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू. जितका बाउन्स नॅचरल प्राप्त झाला तितका स्पीड देखील होता हा चेंडू मध्ये. हा चेंडू डॉट येतोय. येणारे 10 बॉल 17ची गरज. दहा चेंडू 17ची गरज. मॅच ऑन झालाय. योगेश चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल योगेशचा. मात्र इथे पुन्हा एकदा चेंडूला पुल केलंय. पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. 6 थँक्यू. काय जबरदस्त. रिस्पॉन्सिबिलिटी कशी असावी आणि प्रथमने हे जाणलेलं आहे. जबाबदारीचा खेळ, बुद्धिमत्तेचा खेळ
यावेळेला दर्शवत असताना मास्टर माइंड क्रिकेट आतापर्यंत आपण पाहतोय प्रथमच्या बॅटमधून 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 53, विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. बॅकलिपचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला, तिथे फिल्डर नवनाथ पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रथमच्या बॅटमधून 1 धाव येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54 धावा. अक्षय ज्या वेळेला 3 फलंदाज बाद झाले, प्रशांत बाद झाला, विनायक भोईर बाद झाला, विकास दसगर बाद झाला आणि अशा वेळेला मात्र चर्चा फक्त हीच रंगली असेल की मात्र इथून कदाचित अष्टविनायक नायगाव संघ भरपूर मोठ्या प्रमाणात पुढे जाताना पाहायला मिळेल. मात्र बॅटरने चांगला कमबॅक केला. जरी विकेट गेले होते तरी मात्र हार मानली नाही या टीमने आणि त्या अनुषंगाने आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. 2 धावा येत आहेत. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट आहे आणि ते कन्वर्ट करणं हे देखील फार महत्वाचं आहे. या 2 धाव्याने धावपळक वेगाने पुढे आलाय, येऊन पोचले 56 धावा. 64चं आव्हान आहे आणि येणारे बॉल आहेत 8 मध्ये 7 बॉल मध्ये पाहिजे आहेत 8 धावा. 7 बॉल आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल योगेश होळीकर. गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिल्या षटकात अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केला, तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग निकेश कुबडीकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ससूनवकरचं ते मैदान अजूनपर्यंत तो झेल माझ्या डोळ्यासमोर झळाताना नेहमीच पाहायला मिळतो आणि वज्रेश्वरी साईडला हा संघ जेव्हा जेव्हा येत असतो त्या वेळेला मात्र अप्रतिम चांगली कामगिरी करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. तर जयू पाण्याची व्यवस्था करेल, परंतु समीकरण काय आहे हे मात्र ध्यानात ठेवा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावेची आवश्यकता असणार आहे आणि चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. तत्पूर्वी घेऊया आपण एक डीजे ब्रेक. अक्षय आणि आमची चर्चा जारी राहील. तत्पूर्वी जाऊया आपण डिस्क जॉकीकडे. थँक्यू. 6 बॉल आणि 7 धावेची गरज. मॅच बनवू शकतो इथे. गोलंदाजाला डॉट बॉल विकेट वरती फोकस करावा लागेल आणि ज्या अनुषंगाने बॅटिंग राहिलंय त्याच अनुषंगाने मॅच जिंकू शकतो. दुर्गेश 11 अर्नाला डिमांडी कुठेच जाऊ नका. 21 नायगाव यानंतर हाफ क्लिअर केला जाईल. अधिकृत माहिती आयोजकांची आमच्यापर्यंत येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 बॉल 7 मॅच बनू शकते इथे. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनेक वेळा क्रिकेटमध्ये असे पलटवार होताना पाहिलेत. पहिला बॉल आणि इथे मात्र LBW च्या माध्यमातून विकेट जातोय. इम्पॅक्ट इन लाईन विकेट वरती जाणारा हा चेंडू आणि फ्लम. LBW विकेट पुन्हा रागमर केलंय या गोलंदाजाने. येणारे 5 बॉल 7 ची गरज. मॅच ऑन. थँक्यू. याला म्हणतात प्रेशर. दबाव कसा असावा. मात्र विघ्नेश एक नेहमीच अंडर प्रेशर खाली चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला, परंतु सिच्युएशन वेगळी होती. इथे हर्षदला आपण पाहतायत. हर्षद मेहर एक अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण याच खेळाडूने यंदाचा हंगाम सुद्धा गाजवलेला आहे. जरी सडपाता बांधायचा असला तरी सुद्धा या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे भरपूर काही गुणवत्ता ठासून भरलेली आहे. वालेपाड्याचं मैदान आणि 2 ते 3 षटकारांमध्ये ज्याने मात्र 10 ते 12 हजार रुपये यंदाच्या हंगामामध्ये कमावले होते, तोच खेळाडू आपण पाहतायत. हर्षद मेहर तोच खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता अंडर प्रेशर खाली कसं खेळेल याकडे लक्ष असेल, कारण 5 बॉल आहेत आणि 7 धावेची आवश्यकता. परंतु इथे चेतनचं सुद्धा तेवढंच गोड कौतुक करेन, कारण विघ्नेश सारखा एक हार्ड हिटर बॅटर असल्यानंतर सुद्धा मनामध्ये कोणताही भयभीत न होताना मी माझी चांगली गोलंदाजी यावेळेला करेन, हा त्याचा आत्मविश्वास अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग आणि त्याच कॉन्फिडन्सने गोलंदाजी करावी लागेल, कारण की गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. पहिला बॉल तर चांगला होता. दुसरा बॉल पुन्हा एकदा यावेळी मात्र स्वीप केलंय
आणि स्वीट टायमिंग नुसार चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी हा झेल टिपलाय आणि 200 रुपयाचा मानकरी ठरल्यात. ऑडियन्स लगेच यायचे 200 रुपये घेण्याकरता. मॅचची हवा काढणारा, मॅचची दशा दिशा बदलणारा हा षटकार, मच निडेड षटकार. मी म्हटलं होतं की हर्षद मेहर या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. खूप काही यंदाचा हंगाम त्याने मात्र बोलबाला राहिलेला आहे आणि जबरदस्त बॅटिंग करताना मी पिंच हिटर बॅटर आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 200 रुपयांचं कॅश प्राइज. हलक्याशा हाताने सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल मिळाली आणि इथून मात्र गेम फिनिश करत असताना आपण पाहत आहेत मिस्टर हर्षद मेहर. परंतु प्रथमचं यावेळेला कौतुक करावं लागेल कारण 3 ते 4 बॅटर बाद झाल्यानंतर 2 षटकार 2 चौकार, ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 21 धावांची योग्य खेळी मात्र इथे पाहायला मिळाली आणि इथे विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय दुर्गेश 11 अर्नाळा. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. अष्टविनायक नायगाव टीम, योगेश कोळी आणि संपूर्ण निकेश कुबडेकर अँड योगेश होळीकर अँड कंपनी यांनी खूप चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. लगेच आपण इथे मॅच खेळवणार आहोत. चला एकविरा नायगाव टीमचे कॅप्टन लगेच या. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतात मिस्टर प्रथम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रथम सुपर बॅटिंग. प्रथमने जे अंडर प्रेशर खाली जी बॅटिंग केली ते ठरतायत प्रथम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रथम आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. मॅचला रुपेश कोळे आणि दीपेश दिंडेकर खूप चांगली पंचांची भूमिका निभावली. त्यांचं सुद्धा करूया आपण. अक्षय सी फूडचे स्वतः अक्षय बोकाळे हे प्रोप्रायटर आहेत आणि प्रथमला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. तर प्रथम जास्त बोलत नाहीत परंतु विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी करतात, त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन विकास पोहोचलेले आहेत. हॅलो हॅलो चेक. चला एकविरा नायगाव संघाचे कॅप्टन रुपेश कोळी नुकतेच पंचांची भूमिका ज्यांनी साकारली. या आपण देऊया या ठिकाणी करूया टॉस आणि अक्षयजी बोकाळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. हेड रुपेश यांच्या मुखातून आणि हेड आलेला आहे. रुपेश जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. लगेच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? मीच आता जस्ट टीमचा बल पोचलेला आहे, अजून काही आयडिया नाही. नक्कीच ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मात्र हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस नुकताच झाला आणि टॉस एकविरा नायगाव संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी मात्र 5 मिनिटात आपण लगेच सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग स्वीकारलेले आहे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आमच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईंट होतील नारंगीचा एक गोड आवाज मिस्टर तुकाराम मांगेला सर. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. या 5 मिनिटानंतर लगेच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत.